नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे सगळे निराधार बांधव आहेत, मग यामध्ये दिव्यांग लाभार्थी आले, ज्येष्ठ नागरिक येतात, त्याचबरोबर विधवा महिला, त्याचबरोबर आजारी व्यक्ती आणि श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेचे लाभार्थी अशाच्या सगळ्या योजना राबवली जातात. या संदर्भात पाहू शकता अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आहे. लाभार्थी जे या योजनेचा लाभ घेतात त्यांच्यासाठी ही गोष्ट खूपच महत्त्वाची आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्या महत्त्वाच्या ज्या बाबी आहेत, महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत ह्या जाणून घेणार आहोत. आणि यातली एक जरी गोष्ट चुकली तरी तुमचा हप्ता जो आहे नियमित येणं, वेळेवर येणं बंद होईल. या कारणामुळे अत्यंत महत्त्वाचा असा हा व्हिडिओ असणार आहे. जास्तीत जास्त निराधार बांधवांपर्यंत शेअर करा. त्याचबरोबर मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट म्हणजे एक जरी यामध्ये तुमची गोष्ट चुकली तर तुम्हाला जो हप्ता आहे वेळेवर येणं, नियमित येणं बंद होऊ शकतं. आणि यासाठीच निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट मी व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. पाहूयात यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी कोणते. आता सगळ्यांना माहिती आहे कोणकोणते लाभार्थी आपले जे सगळे यामध्ये सबस्क्रायबर आहेत, व्ह्यूअर्स आहेत. त्यामध्ये संजय गांधी निराधार योजना ही महाराष्ट्र सरकारची योजना आहे. यामध्ये दिव्यांग व्यक्ती लाभ घेतात, विधवा महिला लाभ घेतात, ज्येष्ठ नागरिक लाभ घेतात, आजारी व्यक्तीसुद्धा लाभ घेतात. अशा ज्या विविध श्रेणीचे लाभार्थी जे आहेत ह्या लाभार्थ्यांना आर्थिक मदत, दरमहा, पेन्शन जो आहे हा दिला जातो. योजनेच्या 12 प्रकारच्या लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ विशेष आहे, कारण ते पुढील हप्ते किंवा इतर योजनांसाठी आवश्यक कागदपत्र तयार करण्याबाबत मार्गदर्शन करणार आहे. तर या कारणामुळे पाहू शकता ही जी योजना आहे या योजनेसाठीच, त्याचबरोबर इतर ज्या राज्य शासनामार्फत निराधार बांधवांसाठी किंवा सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाअंतर्गत ज्या ज्या योजना राबवल्या जातात त्यासाठी जी काही कागदपत्रे लागतात त्याबाबतचे अपडेट आहे. आणि ही कशी तुम्हाला मिळवायची आहेत आणि जर मिळवली नाही तर काय होऊ शकतं याबाबत जाणून घेऊया. तर समाधान शिबिरं ही आयोजित केली जाणार आहेत. आपण या अगोदर सुद्धा व्हिडिओमध्ये ही अपडेट दिली होती की राज्य शासनामार्फत तालुका, जिल्हा स्तरावर शिबिरं आयोजित केली जाणार आहेत, जेणेकरून लाभार्थ्यांना त्यांची कागदपत्र वेळेवर आणि सुलभरित्या मिळणं शक्य होईल, सहज मिळतील. यासाठी समाधान शिबिरं आयोजित केली जाणार आहेत. तर राज्य सरकारतर्फे समाधान शिबिरं ही आयोजित केली जात आहेत, जी उद्या म्हणजे या मार्च 2026 पासून मार्च 2026 पासून ही शिबिरे जी आहेत हे आयोजित होत आहेत. आणि या शिबिरामध्ये म्हणजे या महिन्यापासून हे शिबिर आयोजित होत आहेत. कारण पाहू शकता पुढचा जे वर्ष आहे, आर्थिक वर्ष सुरू होत आहे एप्रिल 2026 साठीचं. तर या शिबिरामध्ये लाभार्थ्यांना खालील कागदपत्र मोफत काढून घ्यायचे आहेत, मोफत मिळणार आहेत. तुम्ही जर अशी सायबर कॅफे किंवा आधार सेवा केंद्रामध्ये जाऊन पैसे देऊन काढत असाल तर तुम्हाला जी शिबिरं आहेत या शिबिरामध्ये मोफत हे कागदपत्र भेटणार आहेत. तर मार्च महिन्यामध्ये पाहू शकता डोमेसिल सर्टिफिकेट, रहिवासी प्रमाणपत्र पुढच्या वर्षासाठीचं हे तुम्हाला काढून भेटेल. यामध्ये पुढील योजनांसाठी आणि हप्त्यांसाठी म्हणजे आता नवीन वर्ष सुरू होईल, नवीन आर्थिक वर्ष, तेव्हा तुम्हाला पुन्हा एकदा कागदपत्र जमा करावे लागणार आहेत. आणि या कारणामुळे पुढील जे हप्ते आहेत एप्रिलपासूनचे जमा होणारे यासाठी पोर्टलवर सुद्धा अपलोड करावे लागेल. जे नवीन पोर्टल सुरू केले राज्य शासनामार्फत दिव्यांग सहाय्यक पोर्टल, याबाबत सुद्धा आपण माहिती दिली आहे. तर त्या पोर्टलवर तुम्हाला कागदपत्र अपलोड करावी लागणार आहेत. आणि त्याचबरोबर जे काही हप्ते असतील त्यासाठी KYC जे कागदपत्र आपण जमा करतो त्यासाठी सुद्धा हे अत्यंत महत्त्वाचं आहे. दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर सुद्धा अपलोड करावे लागणार आहे. त्याच्यानंतर एप्रिल महिन्याचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला काढावा लागणार आहे, म्हणजे पुढच्या वर्षासाठीचा लाभार्थ्यांच्या पात्रतेसाठी कोणतेही लाभ, कोणत्या योजनेचा जरी तुम्ही लाभ घेत असाल तर त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला हे जे कागदपत्र आहेत यामध्ये लाभार्थ्यांच्या पात्रतेची पडताळणी करण्यासाठी आणि भविष्यातील मदतीसाठी हे महत्त्वाचं आहे. उत्पन्नाचा दाखलासुद्धा या शिबिरामध्ये तुम्हाला मिळणार आहे. ही कागदपत्र मोफत मिळतात, काही ठिकाणी ऑनलाईन यामध्ये पैसे आकारले जाऊ शकतात, 500-700 रुपये घेतले जाऊ शकतात, पण सरकार यावर अनुदान देतं. त्यामुळे कमी किमतीमध्ये कमी पैसे देऊन तुम्ही हे घेऊ शकता. आणि शिबिरामध्ये तर मोफतमध्ये हे काढलं जाऊ शकतं. हे शिबिर
प्रत्येक तालुक्यातील प्रशासनाद्वारे आपण सांगितलं होतं, यामध्ये तुमची जी तहसील कार्यालय आहे ह्या तहसील कार्यालयाअंतर्गत महसूल विभागाअंतर्गत ही शिबिरं चालवली जात आहेत. प्रत्येक तहसील अंतर्गत जिल्ह्याअंतर्गत ही शिबिरं सध्या सुरू आहेत. तर प्रत्येक शिबिर जे आहे प्रत्येक तालुक्यातील प्रशासनाद्वारे चालवले जात आहे. तुम्ही तुमच्या तहसील कार्यालयाशी संपर्क करून याची माहिती घेऊ शकता. शिबिर जर सुरू असेल तर त्याचा लाभ हा तात्काळ घेतला जाऊ शकतो आणि तुमची सगळी कागदपत्र लाभार्थ्यांना सोयीने कागदपत्र मिळवता येतात आणि पुढील जे हप्ते आहेत हे म्हणजे तुमच्या अडचणी आहेत, पुढील हप्ते बंद होण्यासाठीची शक्यता ही टाळता येते. वेळेवर जर कागदपत्र काढले, वेळेवर जमा केले तर हप्ता जो आहे सुरळीत नियमित वेळेवर जातो. आणि जर समजा एखाद्या महिना समजा तुम्ही लेट झालात, म्हणजे मार्च महिन्यामध्ये तुम्हाला आत्ता कागदपत्र मिळत आहेत आणि तुम्ही ते काढली नाहीत, पूर्ण 1 महिना हप्ता बंद झालाय आणि त्याच्यानंतर तुम्ही जर कागदपत्र दिलीत तर त्यावेळेला असं होऊ शकतं की तुमचं पेन्शनचा लाभ हा कायमचा बंद होऊ शकतो, तुमची योजना बंद होऊ शकते आणि त्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा अर्ज करावा लागू शकतो. तर ही गोष्ट लक्षात ठेवून या लाभार्थ्यांना कागदपत्र जे आहेत त्यांच्या अडचणी या पूर्णपणे क्लिअर करणं आवश्यक आहे. तहसीलदारांचं परिपत्रक आणि जे आहे परिपत्रकाचा अर्थ आहे UDID कार्ड जे आहे झेरॉक्स कॉपी अनेक तालुक्यातील तहसीलदारांनी कलेक्टरांच्या सूचनेवरून परिपत्रक जारी केली आहे. तुम्ही तुमच्या तालुक्यात तहसील अंतर्गत जर चौकशी केलीत तर तुम्हाला याबाबतची माहिती मिळेल की UDID कार्डचे संबंधित ओळखपत्र तहसील कार्यालयामध्ये जमा करण्याबाबत सांगितलेलं आहे. पुढच्या वर्षासाठी म्हणजे जे नवीन आर्थिक वर्ष सुरू होईल त्यासाठी पुन्हा एकदा तुम्हाला कागदपत्र ही सगळी द्यावी लागतात आणि जर जमा नाही केली तर तुमचा हप्ता बंद होऊ शकतो. तर का पुन्हा जमा करावं? अनेकांनी यापूर्वी जमा केली असली तरी आता दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी आणि लिंकिंगसाठी आवश्यक आहे. राज्य शासनामार्फत जी नवीन पोर्टल लॉन्च केली आहे त्या नवीन पोर्टलवर लिंकिंगसाठी हे खूपच महत्त्वाचं आहे. स्वतःची ऑनलाईन नोंदणी वेगळी असते आणि प्रशासनाकडून UID लिंक वेगळं लिंक केलं जातं. म्हणजे पाहू शकता तुम्ही ज्या वेबसाईटवर लॉग इन करता तिथे तुम्ही तुमचे कागदपत्र अपलोड केले, मात्र प्रशासन राज्य शासन जे आहे त्यांच्यामार्फत सुद्धा UID लिंक केलं जातो, त्यामुळे त्यांच्याकडे सुद्धा हे कागदपत्र जमा करणं आवश्यक असणार आहे. त्यामुळे वेळेवर तुमचे जे नवीन कागदपत्र आहेत या शिबिरामार्फत काढून घ्यावीत. परिस्थिती कशी आहे आणि त्यानुसार काय करावं? तर आधार कार्ड आणि UID लिंक नाही आहे तर लवकरात लवकर आधार आणि तुमचं जे UID कार्ड आहे म्हणजेच हँडिकॅप सर्टिफिकेटचं प्रमाणपत्र जे आहे UDID हे लिंक करा किंवा तहसीलात हे दोन्ही गोष्टी जमा करा. तुमचं जर समजा ऑफलाईन दिव्यांग प्रमाणपत्र आहे, UDID ऑनलाईन नाही, तर ऑनलाईन तयार करण्यासाठी रूपांतर करण्यासाठी तहसीलात कागदपत्र सबमिट करून तुमचं जे डॉक्युमेंट आहे म्हणजे UDID कार्ड आहे हा तयार करून घ्या ऑनलाईन. त्याचबरोबर UDID उपलब्ध नाही, बहुतांश लाभार्थी खूप दिव्यांग लाभार्थी असे आहेत त्यांचं UDID कार्ड उपलब्ध नाही, तर तहसील कार्यालयाशी संपर्क साधून पोर्टलवर प्रोफाईल तयार होण्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचं UDID कार्ड जे आहे हे असणं 100% कंपल्सरी आहे, आवश्यक आहे. ते जर नसेल तर तुमची पोर्टलवर दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर तुमची जी ID आहे तुमचं रजिस्ट्रेशन जे आहे प्रोफाईल ही तयार होणार नाही आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. स्थानिक तहसीलदार कार्यालयात परिपत्रकाची शहानिशा करा. परिपत्रक आलंय किंवा नाही याची चौकशी करा त्या ठिकाणी जाऊन, कारण बहुतांश तालुक्यात जारी झाली आहेत, काही तालुक्यात अजून जारी झाली नसतील तर चौकशी करा. घाई न करता फक्त ज्या महत्त्वाच्या बंधनकारक गोष्टी आहेत त्या करा. आणि दिव्यांग सहाय्यक पोर्टल ही खूपच महत्त्वाची यापुढे ठरणार आहे. त्यामुळे या गोष्टीसाठी जी काही माहिती सांगितली जाईल तहसील कार्यालयाकडून ती सगळी पूर्ण करा. KYC करून घ्या, कारण दिव्यांग सहाय्यक पोर्टल ही राज्य सरकारची नवीन ऑनलाईन सुविधा आहे ज्यावर लाभार्थ्यांची UDID लिंक आणि कागदपत्र अपलोड होणार आहेत. यामध्ये डोमेसाईल सर्टिफिकेट असेल अपलोड बंधनकारक असेल, उत्पन्नाचा दाखला पात्रतेसाठी आवश्यक असेल. यामुळे पाहू शकता ही जी निराधार योजना आहे त्यासाठी लिंक असेल, हप्ते आणि इतर दिव्यांग विधवा असतील, ज्येष्ठ आजारी यांना सुद्धा योजनेचा लाभ मिळतो. त्यामुळे ही कागदपत्र नवीन वर्षासाठी आत्ताच काढून घ्या, वेळेवर तुम्हाला ही जमा करता येतील. शिबिरामध्ये ही कागदपत्र भेटतील. तहसील कार्यालयामध्ये तुमचं UDID जमा करा. पोर्टलवर फॉर्म भरताना UDID लिंक होतं आणि तुमची जी प्रोफाईल आहे ही तयार होते. त्यामुळे 12 प्रकारचे जे योजना आहेत लाभार्थ्यांची बहुतांश कामे ही तयार होतात. यामध्ये ऑनलाईन पद्धतीने फॉर्म हा भरला जाऊ शकतो.
केवळ बंधनकारक गोष्टी ज्या आहेत डोमेसिल असेल, उत्पन्नाचा दाखला हा लिंक करा. बाकीच्या ज्या अफवा आहेत या अफवांवर विश्वास न ठेवता 100% खात्रीशीर माहितीसाठी आमच्या मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर सगळ्या अपडेट आपण अशा ज्या वेळेवर देत असतो त्यासाठीच. त्याचबरोबर पाहू शकता आता लाभार्थ्यांचा प्रश्न आहे की शिबिर सुरू झालंय का नाही. तर याबाबत तुम्ही तहसील कार्यालयात चौकशी केल्यानंतर जर शिबिराची तारीख तुम्हाला सगळ्यांना कळवली जाईल आणि तुमच्या संपूर्ण तालुक्यामध्ये तुमचं शिबिर जे आहे एकाच ठिकाणी आयोजित केले जाईल. या संदर्भात चौकशी माहिती नसेल तर तहसील कार्यालयामध्ये विनंती करून शिबिर आयोजित करण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधा. याच महिन्यामध्ये शिबिर आयोजित करणं आवश्यक असणार आहे, कारण पुढच्या महिन्यापासून जे नवीन वर्ष सुरू होत आहे त्यासाठी तुम्हाला हे सगळे कागदपत्र लागणार आहेत. त्याचबरोबर या महिन्यासाठीचा जो हप्ता आहे मार्च महिन्यासाठीचा हा लवकरच जमा होण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन पूर्ण झालं असून लवकरच शासन निर्णय किंवा परिपत्रक जे आहे पोर्टलवर नोटिफिकेशन जारी केली जाईल. पुढच्या सगळ्या योजनेअंतर्गत, निराधार योजनेअंतर्गत, पेन्शन किंवा इतर अपडेटसाठी अशाच दररोज मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.